नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समर्थ पांडे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या पांडे भाऊ या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण सुरू करीत आहोत इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2। तर यामध्ये आपण सुरू करीत आहोत विद्यार्थी मित्रांनो कॉम्प्लेक्स नंबर हे पहिले युनिट। हे युनिट भरपूर विद्यार्थ्यांना अवघड जातं विद्यार्थी मित्रांनो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण सुरू करीत आहोत बेसिक कॉन्सेप्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता वळूया आपण आपल्या शिकवण्याकडे। आजपासून आपण स्टार्ट करत आहोत विद्यार्थी मित्रांनो कॉम्प्लेक्स नंबर। कॉम्प्लेक्स नंबर, तर कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, तर दोन नंबरचं कॉम्बिनेशन याला म्हणतात कॉम्प्लेक्स नंबर। तर ते दोन नंबर असतात विद्यार्थी मित्रांनो, एक असतो रियल नंबर आणि दुसरा असतो इमॅजिनरी नंबर। द कॉम्बिनेशन ऑफ टू नंबर, वन इज रियल नंबर and another is imaginary number. This combination is called as complex number. ओके, तर आता रियल नंबर म्हणजे काय आणि इमॅजिनरी नंबर म्हणजे काय। द नंबर which is in the form of x is known as real number. The number which is formed in the form of x it is known as real number, and the number which is in the form of y and join with imaginary unit called as imaginary number. तर विद्यार्थी मित्रांनो, रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर म्हणजे काय हे तुम्हाला आता माहिती पडलं असेल। रियल नंबर म्हणजे तो असा नंबर की ज्या नंबरमध्ये आय हा येत नसतो। आय म्हणजे काय, तर इमॅजिनरी युनिट हे ज्या नंबरमध्ये नसतं त्याला म्हणतात रियल नंबर, आणि इमॅजिनरी युनिट ज्या नंबरमध्ये असतं त्याला म्हणतात इमॅजिनरी नंबर। तर मग आपल्याला आता कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन बघायला गेलं तर आपण असं म्हणू शकतो की द नंबर which is in the form of x plus iy, this number is called as complex number, where x plus iy दिस इज, आपण बोललो याला म्हणतात कॉम्प्लेक्स नंबर। ओके, याला म्हटलं जातं, पूर्ण या इक्वेशनला म्हटलं जातं कॉम्प्लेक्स नंबर। पण या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये हा जो x असतो याला म्हणतात रियल नंबर आणि जो y असतो त्याला म्हणतात इमॅजिनरी नंबर। ओके, बिकॉज तुम्हाला बोललो विद्यार्थी मित्रांनो, जर x ला इमॅजिनरी युनिट म्हणजे y जर जॉईंट असेल तर त्याला, जॉईंट नसेल तर त्याला म्हणतात रियल नंबर, आणि जर y ला इमॅजिनरी युनिट म्हणजे i हे जॉईंट आहे त्यामुळे त्याला म्हटलं जातं इमॅजिनरी नंबर। ओके, तर तुम्हाला कळलं असेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट इज मीन बाय रियल नंबर अँड व्हॉट इज मीन बाय इमॅजिनरी नंबर, अँड द होल कन्सेप्ट कॅन बी डिपेंड ऑन द कॉम्प्लेक्स नंबर। अँड कॉम्प्लेक्स नंबर can be denoted by z। आपला जो कॉम्प्लेक्स नंबर असतो विद्यार्थी मित्रांनो तो z या अक्षराने डिनोट केला जातो विद्यार्थी मित्रांनो। तर मग आता होल इक्वेशन कसं बनेल, z इज इक्वल टू x प्लस iy, दिस इज द होल इक्वेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। ओके, दिस इज द होल इक्वेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। Then we see what is the conjugate of complex number। आता आपल्याला बघायची पुढची कन्सेप्ट, what is the conjugate of complex number। conjugate of complex number. Okay,
तर कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय हे आता आपल्याला बघायचं. जर आपण काय बोललो की z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय, याला म्हटलं हे पूर्ण इक्वेशन झालं, याला म्हटलं आपण कॉम्प्लेक्स नंबर. तर आपल्याला आता काढायचं आहे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, तर आपला जो z असतो z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय, तर कॉन्जुगेट ऑफ z इज इक्वल टू काय एक्स प्लस आय वाय. एक्स प्लस आय वाय म्हणजे z आहे आपला. z म्हणजे काय रियल नंबर आहे. दिस इज द कॉम्प्लेक्स नंबर अँड दिस इज नॉट कॉन्जुगेट, बट द कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज z बार. z बार इज इक्वल टू एक्स मायनस आय वाय. कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय असतो, z बार इज इक्वल टू एक्स प्लस एक्स मायनस आय वाय. अँड द कॉन्जुगेट नंबर अँड कॉन्जुगेट of complex number, conjugate of complex number can be denoted by z bar. त्यानंतर आपण आता एक्झाम्पल बघूया विद्यार्थी मित्रांनो की कॉम्प्लेक्स नंबर कसे असतात आणि त्याचे आपण कॉन्जुगेट कशी फाइंड आउट करू शकतो. आता एक्झाम्पल घेतलं विद्यार्थी मित्रांनो आपण की 5 प्लस 3i. ओके, तर आपण आता लिहू शकतो z इज इक्वल टू 5 प्लस 3i बिकॉज वी मे डिनोट कॉम्प्लेक्स नंबर विथ द हेल्प ऑफ z. आता आपल्याला याचा कॉन्जुगेट काढायचं. कॉन्जुगेट कसा येईल, z बार इज इक्वल टू 5 मायनस 3i सिम्प्लिफाईड व्हर्जन. देन म्हणजे आपण आता बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो की z इज इक्वल टू 5 प्लस 3i. आपल्याला जर विचारलं परीक्षेमध्ये की कॉन्जुगेट ऑफ z कसा येईल, तर z बार इज इक्वल टू 5 मायनस 3i. फक्त इथं जे प्लसचं चिन्ह आहे ते आपण इथं मायनस केलं. आणि जर आपल्याला जर अजून आपण एक एक्झाम्पल घेतलं 4 प्लस 2i घेतलं, याचा कॉन्जुगेट काढायला घेतलं z बार इज इक्वल टू 4 मायनस 2i. कॉम्प्लेक्स नंबर मधले जो आय असतो, तुम्हाला बोललो मी आय इज अ इमॅजिनरी युनिट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर त्या आयची व्हॅल्यू काय असते, आपण काय बोललो, द इमॅजिनरी unit of complex number is called I, and the value of I is, तो जो I असतो इमॅजिनरी युनिट, तर त्याची व्हॅल्यू काय असते विद्यार्थी मित्रांनो ते बघूया. I is under root of -1. दिस इज द व्हॅल्यू ऑफ इमॅजिनरी युनिट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो विद्यार्थी मित्रांनो, किंवा IMP मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय. तर तेव्हा तुम्ही लिहू शकता द व्हॅल्यू ऑफ आय इज अंडर रूट ऑफ -1. दिस इज द इमॅजिनरी युनिट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दिस इज द इमॅजिनरी युनिट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर आता आपण बघूया की आयची व्हॅल्यू जर अंडर रूट ऑफ -1 आहे, तर आय स्क्वेअर म्हणजे काय, तर आय स्क्वेअर इज इक्वल टू आय इंटू आय. ओके, मग आय स्क्वेअर कसा फाइंड आउट करू आपण, आय म्हणजे काय अंडर रूट ऑफ -1 इंटू अंडर रूट ऑफ -1. दॅट्स वाय आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. दिस इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय क्यूब. आय क्यूब कसं काय तयार झालाय, तर आय स्क्वेअर इंटू आय. दिस इज द व्हॅल्यू ऑफ आय क्यूब. देन आय क्यूब इज इक्वल टू आय स्क्वेअर म्हणजे काय, आय स्क्वेअरची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट केली, आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. देन आय क्यूब इज इक्वल टू -1 इंटू आय. देन दॅट्स वाय द व्हॅल्यू ऑफ आय क्यूब इज -i. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट बिकॉज जे MCQ असतात विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला आय स्क्वेअर, त्यानंतर आय क्यूब, त्यानंतर I⁴ या व्हॅल्यू आपल्याला विचारल्या जाऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. तर I⁴ कसं काय काढायचं, I⁴ म्हणजे आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर. I⁴ इज इक्वल टू आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय, आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 इंटू -1. दॅट्स वाय I⁴ इज इक्वल टू 1. दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ आय.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स अँड प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्या सर्वांसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप पण तयार केलेला आहे. त्या ग्रुपवर आपण डेलीच्या नोट्स या प्रोव्हाइड करत आहोत.